नमस्कार. मी आज इथे महालक्ष्मी सरस 2026च्या प्रदर्शनासाठी इथे आले आणि खरं तर मी बघून खूप भारावून गेले, कारण खूप खेड्यापाड्यातून बायका इथे आलेल्या आहेत. त्यांचे त्यांचे छोटे छोटे गृहउद्योग त्यांनी तिथे सुरू केलेले आहेत. जसं आम्हा कलाकारांना एका रंगमंचाची गरज असते, आमची कला सादर करण्याची गरज असते, तशीच प्रत्येक व्यक्तीला एका व्यासपीठाची गरज असते, त्याची कला दाखवण्याची गरज असते. आणि हे व्यासपीठ इथे या सगळ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांना इथे उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल आपले मंत्री माननीय जयकुमार गोरे यांचं मी खरंच मनापासून आभार मानते. इतकी डिमांड वाढली आहे की याला एक्सटेन्शनसुद्धा मिळालं आहे. म्हणजे 14 तारखेपर्यंतच हे प्रदर्शन होतं, आता ते 17 तारखेपर्यंत झालेलं आहे. 600 पेक्षा जास्त स्टॉल इथे आहेत. आम्ही आता सगळीकडे फिरून आलो, म्हणजे एका छताखाली तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की ही तुम्हाला इथे मिळणार नाही. आपण मोठमोठ्या मॉलमध्ये जातो, मॉलमध्ये खूप सारा टॅक्स पे करतो किंवा आणखी काही. तर मला असं वाटतं की ते तिथे जाण्यापेक्षा जर अशा पद्धतीचं प्रदर्शन जर तुम्ही अटेंड केलं तर इथे एक वैविध्य आहे की गावातल्या चुलीवरची जी तिकडची जी भाकरी असते ती कशी आपल्याला खाताना गोड लागते, तसा ग्रामीण भागाचा जो तडका आहे त्यांच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये उतरलेला आहे. आणि मला असं वाटतं की इतकं शुद्ध, पवित्र, सात्विक असं जे फूड आहे ते आपण त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे प्रत्येकाने, आणि शहरातल्या माणसाने तर घेतलाच पाहिजे.